गुरुद्वारा पंजा साहिब या पाकिस्तानमधील प्रसिद्ध भागात हा गुरुद्वारा आहे। हसन अब्दाल या भागामध्ये हा गुरुद्वारा आहे आणि शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या हाताचे ठसे या गुरुद्वारामधील एका दगडावर कोरलेले असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। लाखो शिखांचं श्रद्धास्थान असलेलं आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या गुरुद्वारा पंजा साहिबची डोळे दिपवणारी दृश्य टिपली आहेत। पुढारीचे स्पोर्ट्सचे रिपोर्टर उदय बिनीवाले यांनी पाहूयात। रावळपिंडीपासून साधारणपणे 40 किलोमीटर अंतरावर हसन अब्दाल हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी हे गुरुद्वार आहे। याचं फार मोठं महात्म्य आहे आणि याविषयी एक छोटी घटना घडली ती पण मी तुम्हाला सांगणार आहे। ते अतिशय रंजक आहे। प्रथम आपण बघूया पंजा साहिब याचं महत्त्व। पंजा साहिब हे जे गुरुद्वार आहे इथे स्वतः शीख धर्मसंस्थापक गुरु नानक आलेले होते आणि त्यांचं इथं फार मोठ्या प्रदीर्घ काळाचं वास्तव्य होतं। त्या ठिकाणी ते आले, त्यांचे अनेक अनुयायी झाले, अनेक अनुयायी वाढत होते। पण काही स्थानिक असे संत म्हणा काही पुढारीसारखे होते त्यांना बघवेना। त्याच्यामध्ये एक संत शहा म्हणून होते आणि त्यांनी त्यांना गुरु नानक यांना त्रास द्यायला सुरुवात केली। त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या अनुयायांचं पाणी तोडलं, अनुयायी त्रस्त झाले। मग एक दिवशी गुरु नानक सरांच्याकडे आले, साहेबांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला काही सहन होत नाही, आम्हाला पाणी मिळत नाही प्यायला। गुरु नानकांनी त्यांना धीर दिला आणि आपला हात बाजूला करून शेजारीच असलेली मोठी शिळा किंवा दगड ही बाजूला केली। आश्चर्य म्हणजे त्यातून जिवंत पाण्याचा झरा, शुद्ध स्पष्ट असा चांगल्या पाण्याचा झरा तयार झाला। तो अद्यापही या ठिकाणी आहे, तुम्हाला आता या फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्याच्यापासून खालच्या बाजूला एक तळ तयार झालेलं आहे आणि तिथले लोक त्याचं वैशिष्ट्य असं सांगतात की आजूबाजूच्या परिसरामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी जरी आटलं तरी या ठिकाणचं पाणी कधीही आटत नाही। आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये हे पाणी थोडंसं गरम कोमट असतं आणि उन्हाळ्यामध्ये हे पाणी थोडंसं थंड असतं। अतिशय मोठं स्थान आहे अनेक शीख बांधवांच्या मनात या गुरुद्वाराविषयी।